मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पावी जेतो स्वभावे. असे व्यावहारिक जीवनामध्ये मौलिक विचार असलेले मनाचे श्लोक ज्या रामदास स्वामींनी निर्माण केले आणि दासबोध हा ग्रंथ ज्यांच्या हातून त्यांनी लिहून घेतला, त्या रामदास स्वामींचे पट्टशिष्य असलेल्या डोमगाव येथील कल्याण स्वामी यांच्या समाधी मंदिराकडे आपण आता निघालो आहोत. इथेच आहे डोमगावचे श्रीराम मंदिर. जय जय रघुवीर समर्थ. भजले राम नाम सुखधाम, भजले राम नाम सुखधाम. अध्यात्म, इतिहास आणि निसर्ग असा त्रिवेणी संगम असणारे परंडा तालुक्यातील डोमगावचे हे तीर्थक्षेत्र, अर्थातच कल्याण स्वामींनी स्थापित केलेले प्रभू रामचंद्राचे हे मंदिर. मंदिराच्या समोरील बाजूला वाड्यावजा चिरेबंदी भिंत असल्याने इथे मंदिर असावे याची लवकर कल्पना येत नाही. इतर मंदिरापेक्षा या मंदिराची रचना आगळी वेगळी म्हणावी लागेल. मंदिराचे दगडी बांधकाम, नक्षीकाम वैशिष्ट्यपूर्ण केलेले आहे. संत समागम, संत समागम करे निरंतर, संत समागम करे निरंतर. मंदिरासमोरील सभामंडपातील दगडी फरशीवरील कासव आपले लक्ष वेधून घेते. सीना नदीच्या या बेटावर रामदास स्वामींच्या मार्गदर्शनाखाली कल्याण स्वामींनी श्रीराममूर्तीची प्रतिष्ठापना केली. मंदिराचे बांधकाम छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज पहिले यांनी आणि उर्वरित सागवानी लाकडी बांधकाम छत्रपती शाहू महाराजांच्या पत्नी सकवारबाई यांनी पूर्ण केल्याचे सांगितले जाते. राम नाम सुख, राम नाम. इथे हनुमानाचे मंदिर देखील आहे आणि या मंदिरामध्ये कल्याण स्वामींच्या आयुष्यातील काही चित्रे रेखाटलेली आहेत. त्यांच्या आयुष्यावर रेखाटलेली चित्रे पाहून कल्याण स्वामीच्या भक्ती आणि शक्तीची आपणास कल्पना येते. राम सुख, राम नाम सुखधाम. महाडमार्गावरील वरंद घाटातील शिवतरघळीमध्ये समर्थ रामदास स्वामी यांनी दासबोध हा ग्रंथ निर्माण केला आणि तो स्वतः लिहिला तो याच कल्याण स्वामींनी. त्याच दासबोधाची मूळ प्रत डोमगावच्या या श्रीराम मंदिरामध्ये ठेवलेली आहे आणि ती आपणास पाहता येते. राम नाम भजले, राम नाम सुखधाम. ती हीच मूळ प्रत आहे जी कल्याण स्वामीच्या सुवर्ण हस्ताक्षरात लिहिलेली आहे. ती मूळ प्रत सुरक्षित ठेवून इथे तिची पूजा केली जाते. भजले राम नाम सुखधाम, भजले राम नाम सुखधाम. तेरा पूर्ण हो सब काम, तेरा. समर्थ रामदास स्वामींच्या आदेशानुसार कल्याण स्वामी मराठवाड्यातील परंडा परिसरात आपले आध्यात्मिक कार्य पार पाडू लागले आणि शेवटी परंडा शहरामध्येच त्यांचा मृत्यू झाला. तेव्हा इथे सीना नदीच्या तीरावरील या बेटावर त्यांची वालुकामय समाधी निर्माण करण्यात आली. अलीकडच्या 2 दशकापूर्वी सीना कोळेगाव हे धरण झाल्याने आता निसर्ग, अध्यात्म आणि इतिहास असा त्रिवेणी संगम इथे झालेला दिसतो. निसर्गरम्य वातावरणात आध्यात्मिक परंपरा आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या डोमगावच्या या श्रीराम मंदिराला अवश्य भेट द्या. मंडळी, पुन्हा भेटू. धन्यवाद.